नमस्कार. मुंबईची लाईफलाईन, तिची ओळख लवकरच बदलणार आहे आणि या बदलाच्या अगदी केंद्रस्थानी आहे मेट्रोची नवी येलो लाईन. पण हा फक्त एक मेट्रो मार्ग नाही आहे, तर एका प्रचंड मोठ्या इंजिनिअरिंग आव्हानावर मिळवलेला हा एक विजय आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया आणि हे सगळं काय आहे ते समजून घेऊया. हे एक साधं वाक्य नाहीये, तर या संपूर्ण प्रकल्पासमोर उभं ठाकलेलं हे एक सर्वात मोठं आव्हान होतं. विचार करा, फक्त 3.5 मीटरची जागा आणि याच जागेत जे काम अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवण्यात आलंय. इतक्या कमी जागेत काम करणं किती अवघड असेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि हेच ते आव्हान होतं, कुर्ल्याच्या हाला ब्रिजवर 2 प्रचंड मोठे यू गर्डर बसवण्याचं. खरं तर ह्या नवीन मेट्रो लाईनसाठी ही एक अत्यंत अवघड पण यशस्वीरित्या पार पाडलेली एक महत्त्वाची पायरी होती. चला तर मग बघूया की हे मोठं यश नक्की काय होतं आणि संपूर्ण प्रकल्पासाठी ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातंय. तर हे आव्हान होतं कुर्ल्याच्या हाला ब्रिजवरचं. आता गंमत अशी आहे की हा भाग येतो विमानतळाजवळच्या फनल झोनमध्ये, म्हणजे इथे उंचीवर अत्यंत कडक निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत 500 मेट्रिक टन क्षमतेच्या एका महाकाय क्रेनने रात्रीच्या शांततेत, जेव्हा वाहतूक कमी असते, तेव्हा हे अत्यंत जोखमीचं काम मोठ्या कौशल्याने पूर्ण केलं. बरं, आता या एका विशिष्ट घटनेवरून आपण थोडं मोठ्या चित्राकडे बघूया. हे काम ज्या प्रकल्पाचा भाग आहे तो म्हणजे एलिव्हेटेड मुंबई मेट्रो लाईन 2B, जिला आपण सगळे येलो लाईन म्हणूनही ओळखतो. तर ही येलो लाईन नेमकी आहे तरी कशी? तर बघा, हा मार्ग आहे DN नगर ते थेट मांदळे, म्हणजे तब्बल 23.6 किलोमीटर लांबीचा. ही लाईन पूर्णपणे एलिव्हेटेड असणार आहे, म्हणजेच जमिनीच्या वरून धावणारी. आणि या मार्गावर मुंबईच्या अनेक वर्दळीच्या भागांना जोडणारी तब्बल 20 स्थानकं असतील. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया की मुंबई शहरासाठी आणि इथल्या नागरिकांसाठी ही लाईन इतकी आवश्यक का आहे, याचा नेमका काय परिणाम होणार आहे. मग थेट मुद्द्यावरच येऊया. या प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात नेमका काय फरक पडणार आहे. याचे फायदे खूप दूरगामी आहेत बरं का. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पूर्व आणि पश्चिम उपनगरे थेट जोडली जाणार आहेत. याचाच अर्थ प्रवासाचा वेळ वाचणार, इंधनाची बचत होणार आणि प्रदूषणही कमी होणार. आणि विशेषतः BKC सारख्या व्यावसायिक हबमध्ये जाणाऱ्या लाखो लोकांसाठी तर हा एक खूप मोठा दिलासा ठरणार आहे, यात शंका नाही. ठीक आहे, आता आपण या प्रकल्पाच्या वेळापत्रकाकडे वळूया. म्हणजे हे काम पूर्ण कधी होणार आणि ही लाईन प्रवाशांसाठी कधी सुरू होईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गर्डर बसवण्याचं मोठं काम तर पूर्ण झालंय. आता पुढच्या टप्प्यांमध्ये रूळ टाकणं, ओव्हरहेड वायर आणि वीज पुरवठा यंत्रणा बसवणं आणि सिग्नलिंग व टेलिकॉमचं काम पूर्ण करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. हे सगळं पूर्ण झाल्यावरच ही लाईन सुरू होऊ शकते. तर ही मेट्रो धावणार कधी? चांगली बातमी अशी आहे की येत्या एप्रिलमध्येच कुर्ला ते चेंबूर हा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर मांदळे ते डायमंड गार्डन ह्या भागाला सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे आणि संपूर्ण लाईन 2026-27 पर्यंत कार्यान्वित करण्याचं लक्ष ठेवण्यात आले आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त एका मेट्रो लाईन पुरती मर्यादित नाहीये. खरं तर हा एका खूप मोठ्या चित्राचा, एका मोठ्या कोड्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हो, अगदी बरोबर. या लाईनची खरी ताकद तिच्या एकटेपणात नाहीये, तर मुंबईतील इतर महत्त्वाच्या वाहतूक प्रणालींशी जोडले जाण्यात आहे. हे एक मोठं जाळं तयार होत आहे. हे नेटवर्क कसं असेल तर बघा, ही येलो लाईन DN नगरमध्ये मेट्रो लाईन 1ला जोडेल. BKC मध्ये ती भूमिगत ॲक्वा लाईनशी जोडली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BKC मध्येच ती थेट मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनला जोडली जाईल. जरा कल्पना करा, यामुळे प्रवासाचा अनुभव किती अखंडित आणि सोपा होईल. तर शेवटी प्रश्न हा उरतो की मेट्रोचं हे विस्तारणारं जाळं आणि बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प एकत्र येऊन मुंबईच्या वाहतुकीचं चित्र खरंच कायमस्वरूपी बदलू शकतील का? याचं उत्तर आपल्याला भविष्यच देईल.